या जगात शून्यातून विश्व निर्माण करणारे अनेक आहेत। त्यापैकीच एक म्हणजे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे साहेब। पोलीस दलातून आज ते सेवानिवृत्त होत आहेत। त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनावर टाकलेला एक प्रकाशझोत। विद्येचे माहेरघर म्हणून पुणे जिल्हा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। याच पुणे जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा तसेच स्वराज्याचे दाखलधनी छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला आहे। छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला अशा पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी आणि महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबा देवस्थान जेजुरी जवळच एक छोटेसे गाव आहे। त्या गावाचे नाव आहे यमाई शिवरी। या गावी यमाई देवीचे मोठे देवस्थान प्रसिद्ध आहे, म्हणून या गावाला यमाई शिवरी असे संबोधले जाते। या गावात एका गरीब शेतकरी कुटुंबात 1 जून 1967 साली पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे साहेबांचा जन्म झाला। तेव्हापासून आज अखेर अखंड एकत्र कुटुंब पद्धतीने राहत असलेले निंभोरे कुटुंबाचा शिवरी गावात आदर्श घेण्यासारखा आहे। आई, वडील, 4 चौघे भावंडे व 1 बहीण असे कुटुंब गुण्यागोविंदाने राहत होते। मोठे बंधू जनार्दन निंभोरे पोलीस दलातून ASI म्हणून सेवानिवृत्त झाले असून दुसऱ्या नंबरचे गावी शेती करणारे कैलासवासी सुभाष निंभोरे यांचे निधन झाले आहे। तिसऱ्या नंबरला भानुदास निंभोरे साहेब व चौथ्या नंबरला संभाजी निंभोरे हे दिल्ली पोलीस दलात ASI पदावर आहेत आणि बहीण सौ शालन धनाजी डेरे या विवाहित असून सातारा शिवाजीनगर येथे सुखसमाधानाने राहत आहेत। भानुदास निंभोरे साहेब यांचे प्राथमिक शिक्षण पुणे जिल्हा परिषद शाळा शिवरी या ठिकाणी झाले। तसेच माध्यमिक शिक्षण हे महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय शिवरी या ठिकाणी पूर्ण करून 1984 साली SSC बोर्ड परीक्षा ते पास झाले। 10वी पर्यंतचे शिक्षण घरी शेतात काम करून केले। 11वी पासून MPhil चे थेरॉटिकल पर्यंत शिक्षण हे मिळेल ते काम करून पूर्ण केले। घराची आर्थिक परिस्थिती खूप गरिबीची असल्यामुळे पुढील शिक्षणाचा खर्च घरच्यांना त्रास न देता स्वतः काम करून त्यांनी शिक्षण घेतले। उच्च शिक्षणासाठी वाघिरे कला वाणिज्य आणि सायन्स महाविद्यालय सासवड येथे ॲडमिशन घेऊन BA पर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले। 1989 साली BA पूर्ण झाल्यानंतर त्यांची शिक्षक होण्याची इच्छा होती, म्हणून त्यांनी B.Ed करण्याचे ठरवले। परंतु घरची आर्थिक परिस्थिती अतिशय गरिबीची होती, त्यामुळे पुढील शिक्षण टाळून मिळेल ते काम करण्याची तयारी त्यांनी सुरू ठेवली। परंतु शिवरी गावचे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कैलासवासी सोनवणे गुरुजी यांनी ही गोष्ट समजली की भानुदास यांनी पैसे नसल्यामुळे पुढील शिक्षण घेण्याचे थांबवले आहे। सोनवणे गुरुजींनी साहेबांना घरी बोलावून घेतले आणि पुढे का शिकत नाही याची विचारणा केली। सरांशी आर्थिक परिस्थिती संबंधी बोलणं झालं। नंतर त्यासाठी त्या काळी सोनवणे गुरुजींनी MA प्रवेशासाठी हट्ट धरून स्वतःच्या खिशातील 1000 रुपये देऊन पुढील शिक्षण घेण्याचा सल्ला दिला। त्यानंतर सरांनी 700 रुपये फी भरली। साहेबांनी SP कॉलेज पुणे येथे शिक्षण घेण्यासाठी MA इको साठी ॲडमिशन घेतले आणि हाच सल्ला आणि मदत जीवनातला टर्निंग पॉइंट ठरला असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। त्यानंतर त्यांचे मोठे बंधू पुणे रेल्वे पोलीस दलात नोकरीला असल्याने साहेबांनी मोठे भाऊ यांच्याकडे पुणे येथे राहून MA इको ही डिग्री घेतली। त्यासाठी त्यांनी त्यावेळी पोलीस मुख्यालय खडकी येथील पोलीस वेलफेअरच्या कॅन्टीनमध्ये 300 रुपये पगाराची नोकरी करीत कॉलेजचा खर्च स्वतः केला। MA इकॉनॉमिक्स पूर्ण झाल्यानंतर प्राध्यापक होण्याची इच्छा मनात निर्माण झाली। MA नंतर MPhil ला ॲडमिशन घेऊन पुणे विद्यापीठात MPhil थेरॉटिकल पूर्ण केले। पुन्हा आर्थिक विवंचना पाठ सोडत नव्हती। मनात इच्छाशक्ती जोरदार होती। MPSCचा अभ्यासही निंभोरे साहेब करत होते। 1991-1992 साली परीक्षेला बसण्याचा योग आला, पण फक्त 2 मार्क कमी पडल्यामुळे त्यांची संधी हुकली। आता वय वाढत होते। SBAR होण्यासाठी 1 महिना बाकी असताना सेवा योजना कार्यालयातून एक पत्र आले आणि आनंदाला पारावार उरला नाही। 6 डिसेंबर 1992 रोजी पोलीस भरतीला उभा राहून पोलीस भरती झाले। मन स्वस्थ राहत नव्हते। पोलीस भरती झाल्यानंतर खात्याअंतर्गत पोलीस परीक्षा देण्याचं मनाशी ठरवून 17 मे 1993 ला महाराष्ट्र पोलीस दलात सामील झाले। ट्रेनिंग करून आल्यानंतर पुणे रेल्वे पोलीस ठाणे व पुणे रेल्वे
SDPO कार्यालय क्राईमच्या टेबलला काम केले. PSI परीक्षेचा अभ्यास चालू ठेवला. आता नोकरी लागली होती. घरातून लग्नाचा विचार चालू होता. अशातच 10 मे 1995 रोजी सौ जयश्रीताई यांच्याबरोबर विवाहबद्ध होऊन 2 हात झाले. कुटुंबामध्ये एक आशेचा किरण निर्माण झाला. संसार बहरू लागला आणि 21 ऑक्टोबर 1996 रोजी पहिलं पुत्ररत्न प्राप्त झालं. संसारात मन रमू लागले आणि 1998 साली खात्याअंतर्गत दिलेल्या PSI परीक्षेचा निकाल 1999 साली लागला आणि साहेब PSI झाले. आनंदी आनंद झाला. त्यानंतर 12 नोव्हेंबर 2002ला दुसरा मुलगा गौरव याचा जन्म झाला. नाशिक MPI ट्रेनिंग सेंटरला 2004 साली ते हजर झाले. ट्रेनिंग पूर्ण करून पहिली पोस्टिंग 2005 साली नागपूर आयुक्तालय अंतर्गत MIDC पोलीस स्टेशनला मिळाली. नागपूरनंतर धुळे जिल्ह्यात 2006 ते 2014 असे 8 वर्ष धुळे शहर, धुळे तालुका, साक्री, निजामपूर पोलीस स्टेशन अशी नोकरी केली. धुळे तालुका पोलीस स्टेशनमध्ये असताना 2008 साली मोठी जातीय दंगल झाली होती. जातीय दंगलीत तेथील एका गावात एका मोठ्या प्रतिष्ठित व्यक्तीने एका समाजातील 100 ते 125 लोकांना सुरक्षितपणे स्वतःच्या घरात एकत्र ठेवले होते. परंतु तेच घर पेटवण्यासाठी दुसरा जमाव चालून आला होता. त्यावेळी स्वतः साहेब व 4 पोलिसांनी त्यांना रोखून धरले होते. तरीही जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. जमाव आणखी पुढे चालून आला व तुफान दगडफेक चालू केली. यावेळी साहेबांनी न डगमगता, जागा न सोडता स्वसंरक्षणार्थ व लोकांच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी 2 राऊंड फायर करून त्यांचा, स्वतःचा व सोबतचे 4 पोलीस, अंमलदार व लोकांचा जीव वाचवला व मोठा अनर्थ टळला. त्यानंतर पुढे 2011 साली पदोन्नती होऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक API म्हणून साक्री व निजामपूर स्टेशनची प्रभारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 2014 साली तिथून जिल्हा बदली झाली आणि जालना तालुका पोलीस स्टेशन तसेच वाहतूक शाखा जालना येथे दुय्यम व टेंभुर्णी पोलीस स्टेशन प्रभारी म्हणून काम केले. 1 ऑगस्ट 2017 रोजी पोलीस निरीक्षक या पदावर पदोन्नती झाली आणि CID पुणे येथे 1 स्टेप DYSP 1 वर्ष कारकीर्द पूर्ण करून सांगली जिल्ह्यातील आष्टा पोलीस स्टेशनचा प्रभारी अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला. तोपर्यंत देशामध्ये कोरोना नावाचा महाभयंकर रोग आला होता. त्यावेळी पोलीस खात्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी त्यांना मिळाली. तसेच या 2 वर्षांमध्ये म्हणजेच 2019 सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीला महापूर आला होता. या महापुरामध्ये आष्टा हद्दीत नदीकाठच्या गावात प्रचंड नागरिक अडकले होते. सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने NDRFचे सोबत राहून आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून पूरग्रस्तांना सुरक्षित बाहेर काढून मदत केली. चार्ज घेतल्याबरोबर एक जबरदस्त डिटेक्शन चॅलेंजिंग होतं. एका खुनामधील गुन्ह्याच्या तपासात फक्त कवटी मिळाली होती. मिसिंगच्या आधारे तपास करून गुन्हा डिटेक्ट करून पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान मिळाला होता. परंतु हा सन्मान पाहायला आई हवी होती. दिनांक 19 मार्च 2020 रोजी वृद्धापकाळाने आईचं निधन झालं आणि दुःखाचा डोंगर कोसळला होता. तिथून 2 वर्षाचा कालावधी संपून पुढे आटपाडी आणि तासगाव या 2 पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. 6 फेब्रुवारी 2023 रोजी वृद्धापकाळाने वडिलांचे सुद्धा निधन झाले आणि साहेब व त्यांचं कुटुंब पोरके झाले. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील 5 वर्षाचा कालावधी संपवून 1 ऑगस्ट 2023ला सोलापूर जिल्ह्यात बदली झाली. सोलापूर जिल्ह्यात बदली झाल्यानंतर पुन्हा एक मोठी जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली, ती म्हणजे अकलूज पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी. अकलूज पोलीस स्टेशनमध्ये काम करत असताना आणि कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये काम करत असताना नेहमीच आपलं ऑफिस हे अगदी सुशोभित असावं हे नेहमी वाटायचं. म्हणून प्रत्येक पोलीस ठाण्याचा चार्ज घेतल्यानंतर PWD व नगर परिषद यांच्या मदतीने सुशोभित पोलीस ठाणे ही संकल्पना त्यांनी कायम राबवली. धुळे RV येथे साहेबांनी गावकऱ्यांकडून जागा मिळवून सौजन्यातून चांगले आउटपोस्ट तयार केले. तसेच श्रीपूरला ही स्टाफच्या मदतीने सुंदर आउटपोस्टची इमारत तयार केली. हे करत असताना मुलांना उच्च शिक्षण द्यायला साहेब कुठेही कमी पडले नाहीत. मोठा मुलगा हा डॉक्टर असून पुण्यात फिजिओथेरपीचे स्वतःचे क्लिनिक चालवत आहे. शिवाय महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला अंडर 19
क्रिकेट टीमचे तसेच MPL मध्ये रत्नागिरी जेट या टीमचे फिजिओ म्हणून काम करत आहे आणि छोटा मुलगा गौरव हा उच्च शिक्षित असून व्यवसाय करत असून वेल सेट आहे। नोकरीच्या धावपळीत मुलांकडे त्यांच्या अर्धांगिनीकडे लक्ष देऊन दोन्ही मुलांचं शिक्षण पूर्ण करण्यात त्यांनी मोठी जबाबदारी पार पाडली आहे। दोन्ही मुलांनी आतापर्यंत आई वडिलांसह युरोप खंडातील 6 देश पर्यटन करून परदेशवारी केली आहे। पोलीस दलातील प्रदीर्घ सेवेतून आज भानुदास निंभोरे साहेब सेवानिवृत्त होत आहेत। त्यांनी पोलीस दलात प्रामाणिकपणे काम तर केलेच, शिवाय सामान्य माणसाला न्याय मिळवून दिला। सदरक्षणाय खलनिग्रहणाय आहे हे ब्रीदही जपले। त्यांनी केलेले काम पोलीस दलात नव्याने भरती होणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी असेच आहे। भानुदास निंभोरे साहेबांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा।